नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं यूट्यूब चॅनलवर। आजची अत्यंत दुःखद आणि महत्त्वाची बातमी। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज सकाळी झालेल्या विमान अपघातात दुःखद निधन झाले आहे। आज 28 जानेवारी 2026 रोजी सकाळी चढत्या आळीमध्ये बारामती पुणे जिल्हा जवळ एक चार्टर्ड विमान कोसळले आणि त्यात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतर 4 प्रवासी यांचे दुःखद निधन झाले। अपघाताचे तपशील: विमान लीरजेट 45 होता, जो मुंबईहून बारामतीकडे जात होता। अपघातात लँडिंगच्या प्रयत्नात झाला। विमान नियंत्रण गमावल्याने कोसळले आणि आग लागली। सर्व प्रवासी, उपमुख्यमंत्री पवार, त्यांच्या सुरक्षा अधिकारी, कर्मचारी आणि पायलट समवेत मृत्युमुखी पडले। त्यांच्या राजकीय प्रतिक्रिया: या दुःखद घटनेवर देशभरातून शोक व्यक्त केला जात आहे। महाराष्ट्र राज्य सरकारने 3 दिवस राजकीय शोक जाहीर केला आहे आणि नेत्यांनी दुःख व्यक्त केले आहे। मुख्यमंत्र्यांनी आणि केंद्रीय नेत्यांनी पवार यांच्या कुटुंबाला सहानुभूती दिली आहे। अजित पवार यांचे योगदान: अजित अनंतराव पवार हे महाराष्ट्राचे अत्यंत प्रभावी राजकीय नेते होते। ते बारामतीचे प्रतिनिधित्व 3 दशकांपेक्षा अधिक काळ करत होते आणि 6 वेळा उपमुख्यमंत्री पदावर काम केले होते। हे महाराष्ट्रातले सर्वात जास्त कार्यकाळ असून त्यांचा इतिहास आहे। त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी वित्त नियोजन, जलसंधारण, ग्रामीण विकास यांसारखी महत्त्वाची मंत्रालये हाती घेतली। बारामतीतील सहकार चळवळीतील दबदबा वाढवला। महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेतील बजेट आणि धोरणात्मक योजनांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली। त्यांचे राजकीय जीवनाचे टप्पे: त्यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात त्यांनी सहकार चळवळीपासून केली। नंतर 1991 मध्ये बारामती विधानसभा मतदारसंघातून 7 वेळा पराभूत न होता निवडून आले। 2023 मध्ये त्यांनी राष्ट्रीय जनतांत्रिक आघाडी (NDA) सरकारात महत्त्वाचा वाटा उचलला आणि महत्त्वपूर्ण भूमिका बजावली। त्यांचे वैयक्तिक जीवन: अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार आणि 2 मुले पार्थ आणि जय आहेत। त्यांच्या अचानक निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे। ही घटना महाराष्ट्राच्या राजकारणासाठी आणि लोकांसाठी एक मोठा धक्का आहे। आपण अजित पवार यांच्या कार्याची आणि देशसेवेची आठवण ठेवू। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब बटन दाबायला विसरू नका। पुढील अपडेटसाठी लगेचच परत या। धन्यवाद।